हनी ट्रॅप प्रकरणामधला आरोपी प्रफुल्ल लोढाच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल। पतीला नोकरी देतो सांगत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप। कल्याणमध्ये खासगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण। डॉक्टरांच्या भेटीसाठी थोडा वेळ थांबा असं सांगताच तरुणाकडून लाथाबुक्क्यानं मारहाण। मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल। गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो। मुख्यमंत्र्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा। सावली डान्सबारवरून आरोप करत अनिल परब यांची मागणी। अनिल परब यांच्यामध्ये हिंमत असल्यास योगेश कदम यांचा राजीनामा घेऊनच दाखवा। रामदास कदमांचं आव्हान। डान्सबारशी काहीही संबंध नसल्याचं म्हणत कदम यांनी आरोप फेटाळले। वाशिममधील मुसळधार पावसानंतर पैनगंगा नदीला पूर। शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान तर बुलढाण्यामध्ये सुद्धा पुराचं पाणी घरामध्ये शिरलं। साहित्याचं नुकसान। शेतकऱ्याची व्यथा सरकारपर्यंत पोहोचणार का? पीक विमा योजनेचे ट्रिगर काढून शेतकऱ्याला मृत्यूच्या सरणावर सोडू नका। वाशिममधील शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर करत आमदार रोहित पवार यांचं आवाहन। शुभांशु शुक्लांना पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्याचं प्रशिक्षण। शुभांशु शुक्ला 18 दिवस अंतराळामध्ये राहिले। त्यांचा अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। भारतीय हवाई दल सप्टेंबरपर्यंत MiG-21 लढाऊ विमानं टप्प्याटप्प्यानं बंद करणार। MiG-21 ची जागा आता स्वदेशी तेजस लढाऊ विमान घेणार। संरक्षण अधिकाऱ्यांची माहिती।